नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. जमिनीच्या वादातून अरुद्ध शेतकऱ्याला सुरी आणि दगडाने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी 10 जून रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील पवळेवाडी येथे घडला. या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एक महिला आरोपी व शुभम बापू पवळे राहणार पवळेवाडी तालुका खेड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कांताराम लक्ष्मण पवळे वय वर्ष 60 राहणार पवळेवाडी तालुका खेड असे जखमींचे नाव असून त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पायी जात असताना जमिनीच्या वादावरून महिला आरोपीने कांदा कापण्याच्या सुरीने हातावर वार केला. दुसऱ्या आरोपीने दगड मारून पंजावर जखम केले. शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देखील दिली. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. शादी.com या मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून महिलेशी ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 3,16,78,113 रुपये इतकी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी 3 आरोपींना दिल्ली हरियाणा बॉर्डरवरून अटक केली आहे. रणजित मुन्नालाल यादव वय वर्ष 27, सिकंदर मुन्ना खान वय वर्ष 21, बबलू रघुवीर यादव वय वर्ष 25, तिघेही राहणार मंडीगाव, जौनपूर, दक्षिण दिल्ली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी महिलेशी शादी.com या मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून आरोपींनी संपर्क साधला होता. आरोपीने आपण एका मोठ्या कंपनीत सीईओ असल्याचे सांगितले. विविध कारणे सांगून त्याने 10 जुलै 2023 ते 9 सप्टेंबर 2024 या कालावधीत फिर्यादीकडून 81 वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये 3,16,00,000 रुपये वसूल करून घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपी गायब झाले आणि व्हॉट्सअप, इंस्टाग्राम कॉलचा वापर करून पोलिसांना गुंगारा देऊ लागले. आरोपींनी एकाच पत्त्यावर 11 बँक खाते उघडून त्यातून पैसे वेगवेगळ्या 300 ते 400 खात्यामध्ये ट्रान्सफर केले. रणजित यादवने स्वतःच्या खात्यावर 36,96,000 रुपये घेतल्याचे उघडकीस आले आहे. मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून ओळख झालेल्या परदेशी व्यक्तींची वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची खातर जमा करावी, तसेच अशा माध्यमातून पैशांची मागणी केल्यास तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. समोरची गाडी बंद पडल्याने टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो थांबवला. त्यावेळी टेम्पोच्या पाठीमागून आलेल्या ट्रकने टेम्पोला धडक दिली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने टेम्पो चालकाला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना रात्री चाकण एमआयडीसीमध्ये एन्डोरन्स चौक महाळुंगे येथे घडली. रवी सुखदेव जाधव वय वर्ष 39 राहणार निघोचे तालुका खेड असे मारहाण झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक MH12 LT 9753 या वाहनाच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रवी जाधव टेम्पो घेऊन सावरदरी येथून निघोजे येथे जात होता. एन्डोरन्स चौकात आल्यानंतर त्यांच्या समोरील कार अचानक बंद पडली. त्यामुळे जाधव यांनी त्यांचा टेम्पो थांबवला. दरम्यान टेम्पोच्या पाठीमागून येणाऱ्या ट्रकने टेम्पोला जोराची धडक दिली. त्यावरून ट्रक चालकाने टेम्पो चालकाला दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच टेम्पोची तोडफोड करून नुकसानही केले. आळंदी नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 1 ते 4 मधील 10 वर्ष पूर्ण झालेल्या 24 शिक्षकांच्या अखेर बदल्या करण्यात आल्या असल्याची माहिती आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे. खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष सदाशिव चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक चव्हाण सन 2006 मध्ये पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी राज्याच्या विविध भागात सेवा बजावली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर, गोंदिया, ठाणे ग्रामीण, अहिल्यानगर या विभागांचा समावेश आहे. ते पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती येथे यापूर्वी कार्यरत होते. खेड पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर त्यांचे विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींकडून स्वागत केले जात आहे. त्यांना 2013 मध्ये नक्षलग्रस्त भागातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र पोलीस विभागाचे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राजगुरुनगर तालुका खेड येथील एसटी बस स्टँडमध्ये बुधवारी 11 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान राजगुरुनगर ते भोरगिरी या एसटी गाडी चढत असताना एका 55 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 1,35,000 रुपये किमतीचे 3 पदरी मणी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी कशाना तरी कट मारून लंपास केलाय. या प्रकरणी सुमन भोगटे वय वर्ष 55 राहणार वाडा तालुका खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. ऐन मे महिन्यात धो-धो कोसळणाऱ्या पावसानं मागील काही दिवसांपासून दडी मारली होती. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. अखेरीस बुधवारी 11 जून 2025 रोजी रात्री 9च्या दरम्यान चाकणसह परिसरातील सर्वच गावांमध्ये तुरळक ते मध्यम सरींच्या पावसानं हजेरी लावली आहे. पावसाचा हा शिडकावा रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण परिसरात सुरू होता. रात्री 10 नंतर काही भागात हा पावसाचा जोर वाढला.
आता दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केल्यानं पुढील काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. खेड तालुक्यातील कोयाळीतर्फे चाकण या ठिकाणी शिंदे वस्ती आणि महादेव वस्ती तसंच ठाकर वस्तीवरील डोंगराच्या कडेनं सर्वे नंबरचा रस्ता जाणीवपूर्वक 15 दिवसांपासून बंद करण्यात आलेला आहे. तो तात्काळ खुला करण्याची मागणी याबाबत स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 11 जून 2025 रोजी सकाळी पालेभाज्यांना उच्चांकी भाव मिळाला. मात्र दुपारी याच पालेभाज्यांचे भाव गडगडल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. कोथिंबीर 30 होती आणि मेथी होती 25 रुपये. आता फार वाटोळ झाले, 10 रुपयाने कोथिंबीर विचारत नाही कोण. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 11 जून 2025 रोजी कांद्यांची 500 क्विंटल आवक होऊन कांद्याला 800 ते 1800 रुपये इतका दर मिळाला. तर बटाट्याची 1100 क्विंटल आवक होऊन 1500 ते 2200 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाल्याची माहिती खेड बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंत्रे यांनी दिली आहे. आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी पत्नीने अवयव दान करून आधुनिक युगातील सावित्री असल्याचे दाखवून दिल्याची घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील वेल्हावळे गावातील ज्ञानदेव लोते यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. नवीन किडनी बसवावी लागेल असा डॉक्टरांनी सल्ला दिला. किडनी ट्रान्सप्लांट करण्यास सांगितले. मग नवीन किडनी शोध घेण्याचे दिव्य सुरू झाले. किडनी ट्रान्सप्लांटचा सल्ला डॉक्टरांनी कुटुंबाला दिला असल्याची व यासाठी शोधाशोध सुरू असल्याची माहिती रुग्ण ज्ञानदेव लोते यांची पत्नी संगीता लोते यांना समजली. त्यांनी कशाचाही विचार न करता माझी तपासणी करा, माझी किडनी मॅच होते का ते पहा आणि माझीच किडनी घ्या, पण माझ्या पतीचे प्राण वाचवा अशी विनंती डॉक्टरांना केली. काही तपासण्या करून तसेच प्रक्रिया केल्यानंतर संगीता लोते यांची किडनी मॅच झाली. वैद्यकीय खर्चासाठी सामाजिक संस्थांकडून पैशाची जमवाजमव करण्यात आली. त्यानंतर मुंबई येथील अपोलो रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पतीला अवयव दान करून पतीचे आयुष्य वाढवणाऱ्या संगीता लोते या आधुनिक युगातील सावित्री ठरल्या आहेत. याबाबत या लोते दाम्पत्याचा मुलगा सोमनाथ लोते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात. माझं नाव सोमनाथ ज्ञानदेव लोते, राहणार काळोखेवाडी वेल्हावळे, पोस्ट आंबोली, तालुका खेड, जिल्हा पुणे. माझ्या वडिलांचं नाव आहे ज्ञानदेव दत्तात्रय लोते. ते गेली 2 वर्ष किडनी या आजाराने त्रस्त होते. तर 2 वर्षानंतर डॉक्टरने आम्हाला डायलिसिसचा करण्याचा सल्ला दिला. तर त्याच्यावरती उपाय म्हणून डॉक्टरांनी असा सल्ला दिला की दोन्ही किडन्या तुम्हाला म्हणजे दोन्हीपैकी म्हणजे एक किडनी तुम्हाला ट्रान्सप्लांट करावं लागेल. असा सल्ला ऐकल्याच्या नंतर माझी आई संगीता ज्ञानदेव लोते त्या बोलल्या की माझ्या सर्व ज्या काही तपासण्या आहेत त्या तपासण्या करा आणि जर मॅच होत असेल तर शक्य असेल तर माझी किडनी घेऊ शकता. त्यानंतर आम्ही अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई या ठिकाणी डॉक्टर अश्वती हरिदास मॅडम आहेत, त्यांचे खूप सहकार्य आम्हाला याच्यामध्ये लाभलं. त्यांनी सूचना केल्याप्रमाणे आम्ही पूर्ण आईची चौकशी केली. सर्व रक्ताचे रिपोर्ट वगैरे सगळं जे काही किडनी ट्रान्सप्लांटसाठी लागतं आवश्यक आहे ते सर्व प्रोसेस केल्याच्या नंतर आईची किडनी पूर्णपणे मॅच झाली. तर आई त्यासाठी आईला पण आम्ही सपोर्ट केला की तू जो घेतलेला निर्णय हा खूप योग्य आहे आणि आपल्या कुटुंबासाठी खूप छान आहे. त्यानंतर पूर्ण तपासण्या झाल्याच्या नंतर 26 मार्च 2025 ला अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई या ठिकाणी डॉक्टर अश्वती हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर कुमार सर म्हणून आहेत, तर अमित कुमार सर त्यांनी ही सर्जरी केली आणि सर्जरी यशस्वी होऊन आता 2 महिने झालेले आहेत आणि वडिलांना खूप छान रिझल्ट आहे. खूप छान आता त्यांचं किडनी ऑपरेट चालू आहे. त्यांचं त्याच्या संदर्भात जे क्रिएटिन असते ते खूप कमी आहे, नॉर्मल स्टेजला आहे. हे सगळं घडल्याच्या नंतर आमच्या कुटुंबात एक थोडंसं गेल्या 2 वर्षापासून जे याचं टेन्शन किंवा खूप याचा प्रॉब्लेम होता, तर सगळं कुटुंब आता आनंदित झालेलं आहे. याच्यामध्ये आमचे मामा सकाराम शिंदे यांचे खूप आम्हाला सहकार्य लाभलं आणि माझे मावस बंधू मंगेश पांगारे या कामात त्यांनी मुंबई या ठिकाणी खूप मदत केली आणि माझे दुसरे मावस बंधू सुभाष तळेकर यांचे मला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य मिळालं. मुख्यमंत्री सहायता निधीतून असेल किंवा आपल्या याच्या
सिद्धिविनायक ट्रस्ट कडनं त्यांनी खूप स्वतः माझ्याबरोबर येऊन खूप सहकार्य केलं आणि आमचे एक काका आहेत सुरेश घुले म्हणून, त्यांचं किडनीचं ऑपरेशन झाल्यामुळे थोडंसं त्यांच्याकडनं अनेक प्रकारची माहिती भेटली, त्यामुळे आम्ही हे डिसिजन घेऊ शकलो आणि त्यामुळे आमचं कुटुंब या ठिकाणी खूप आनंदी झालेलं आहे सध्या तरी. बरं, तुमच्या वडिलांचं वय किती आता? माझ्या वडिलांचं वय सर 55 वर्ष आहे. आणि आईचं वय किती आहे? आईचं वय आता 53 वर्ष आहे. 53. बरं, आईची तब्येत कशी आहे आता तुमच्या? आईची पण तब्येत खूप छान आहे, ठणठणीत आहे आणि वडीलही खूप छान ठणठणीत आहेत. सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला किती खर्च आला सगळा? हॉस्पिटलचा सर्जरीचा खर्च 9 लाख रुपये झाला, 9 लाखाच्या आसपास. त्याच्या अगोदर 3 महिने डायलिसिस आणि बाकीच्या टेस्ट वगैरे सगळ्या चाचण्या, एक अंदाजे खर्च 14 ते 15 लाख रुपयापर्यंत गेला टोटल सगळा. म्हणजे घरातूनच किडनी डोनेट होऊन सुद्धा आणखी 15 लाख रुपये लागले तुम्हाला? हो, टोटल तेवढे गेले. 15 लाख रुपये लागले तुम्हाला? हो. 17 जूनपासून पालखी सोहळ्यानिमित्त बाहेरील वाहनांना आळंदीत प्रवेश बंदी. अत्यावश्यक सेवा व वारकरी वाहनांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. आळंदीत 19 जूनला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार असून दुसऱ्या दिवशी दिनांक 20 जूनला सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. हा सोहळा शहरात 17 जून ते 19 जून दरम्यान होणार आहे. या सोहळ्यासाठी आळंदीमध्ये लाखो भाविक येतात. या काळात आळंदी व परिसरामध्ये रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी असते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 पालखी सोहळ्याचे अनुषंगाने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. यामुळे 17 जून ते 19 जूनपर्यंत आळंदी शहरामध्ये वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. तसेच दिनांक 20 जून रोजी श्रींचे आळंदीतून पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. फक्त वारकऱ्यांच्या व अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या वाहनांना शहरामध्ये प्रवेश देण्यात येणार असून इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. जड अवजड वाहनास प्रवेशबंदी मार्ग चाकण ते आळंदी, आळंदी फाटा चाकण 2, चिंबळी ते आळंदी, चिंबळी फाटा चाकण किंवा पर्यायी मार्ग आळंदी फाटा, चिंबळी फाटा चाकण येथून भारतमाता चौक, पांजरपोळ चौक, अलंकापुरम चौक. 3, वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग शेल पिंपळगाव, वडगाव घेणंद ते आळंदी, कोयाळी कमांड किंवा पर्यायी मार्ग शेल पिंपळगाव, वडगाव घेणंद, कोयाळी कमांड, कोयाळी मरकळ. 4, वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग मरकळ ते आळंदी धानोरी फाटा किंवा पर्यायी मार्ग मरकळ धानोरी फाटाच, चरोली फाटा, मॅगझिन चौक किंवा अलंकापुरम. 5, वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग 1, भारतमाता चौक ते आळंदी, भारतमाता चौक मोशी किंवा पर्यायी मार्ग भारतमाता चौक, मोशी चौक, पांजरपोळ चौक, अलंकापुरम चौक. 2, मोशी चाकण शिक्रापूर. 6, वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग विश्रांतवाडी ते आळंदी, दिघी मॅगझिन चौक किंवा पर्यायी मार्ग 1, पुणे विश्रांतवाडी, बोफकेल फाटा, दिघी मॅगझिन चौक, अलंकापुरम चौक, चरोली फाटा, मरकळ. 2, पुणे विश्रांतवाडी, बोफकेल फाटा, दिघी मॅगझिन चौक, अलंकापुरम चौक, पांजरपोळ चौक. आळंदी शहरात मध्यवर्ती भागात येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मज्जाव करण्यात आलाय. चरोली फाटा चौक, डुडुळगाव जकात नाका, केळगाव चौक किंवा बापदेव चौक, इंद्रायणी हॉस्पिटल, विश्रांतवड, धानोरे फाटा किंवा PCH चौक इत्यादी ठिकाणाहून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना मनाई आहे. हवलदार वस्ती ते तळेकर पाटील चौकातून पुढे देहू फाटा येथून आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. याशिवाय अनेक मार्ग एकेरी मार्ग करण्यात आले आहेत. आळंदी परिसरातील पार्किंगची ठिकाणे पुढीलप्रमाणे: 1, आळंदी देहू रोड तळेकर पाटील चौक दक्षिणेस 3 एकर. 2, आळंदी देहू रोड तळेकर पाटील चौक उत्तरेस 1 एकर. 3, ज्ञानविलास कॉलेज डुडुळगाव जकात नाकाजवळ 10 गुंठे. 4, बापदेव चौक 4.5 एकर. 5, इंद्रायणी हॉस्पिटल समोर चाकण रोड 9 एकर. 6, विश्रांतवड वडगाव रोड 25 एकर आणि 7, मुक्ताई मंगल कार्यालयासमोर 1 एकर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 19 जून रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. दिनांक 20 जून रोजी आजोळ घरातून पालखी आळंदीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. यंदाचे पालखी सोहळ्याचे हे 194वे वर्ष आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी आषाढी वारी निमित्त लागणाऱ्या विविध वस्तू साहित्याने संस्थांचे भक्तनिवास येथील भांडारगृह सज्ज झाले आहे. पालखी सोहळ्यात श्रींची लागणारी साहित्य वस्तू, श्रींचा रथाला आवश्यक असणारे वस्तू साहित्य, पदाधिकारी, मानकरी, सेवक वर्ग, कर्मचारी यांच्यासाठी असणारे साहित्य वस्तू इत्यादी तयारी सुरू आहे. आषाढी वारी निमित्ताने भक्तनिवासमधील भांडारगृह विविध साहित्य वस्तूंनी भरले आहे. यामध्ये श्रींच्या अभिषेक पूजेसाठी, नैवेद्यासाठी आवश्यक साहित्य वस्तू, देवस्थान कार्यालयीन साहित्य वस्तूंचा समावेश आहे. निवास व्यवस्था, भोजन व्यवस्थेसाठी आवश्यक असणारे साहित्य वस्तूंचा समावेश आहे.
पालखी सोहळ्यात स्वयंपाकासाठी लागणारी विविध भांडी, अन्नधान्य, किराणा माल, तंबू, ताडपत्री, रेनकोट, अब्दागिरी, शाली, पालखीवरील छत्र्या, नगरखाना, देवस्थानचे फलक इत्यादी समावेश आहे. श्रींच्या चांदीचे साहित्य वस्तूंचा समावेश असतो. आषाढी वारीनिमित्त देवस्थान व प्रशासनाची लगबग सुरू आहे. आळंदीमध्ये स्वयंसहाय्यता बचत गट क्षमता बांधणी प्रशिक्षण. आळंदी नगर परिषद व सामाजिक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गटातील एकूण 55 महिलांचे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 11 जून रोजी वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत पार पडले. सदर एक दिवसीय कार्यशाळेमध्ये महिलांना उपजीविकेची करिता केंद्रीकृत सुका कचरा प्रक्रिया केंद्र चालवणे, पुनर्वापर योग्य वस्तू कचऱ्यात न जाऊ देता त्याचे वेगळे संकलन करून दुरुस्ती व विक्री करणे, ई कचरा चालवणे, कपड्यांचे कचऱ्याचा पुनर्वापर, बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया व उत्पादन, खत निर्मिती, कंपोस्टिंग प्लस बायोगॅस, फुलांच्या निर्माल्यापासून वापरलेल्या फुलांपासून अगरबत्ती बनवणे व जुन्या कपड्यांपासून विविध प्रकारचे पॉकेट, पर्स, पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.